हरी विठ्ठल माऊली. तर आज आपण आपल्या या भागामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या एका वचनाचं विवेचन आपल्या या भागात पाहणार आहोत. तर ते वचन असं आहे, उंच नीच काही नेणे हा भगवंत. तर त्याचं विवेचन आपण पाहणार आहोत. तुकारामांना येणारा कळवळा सर्वांसाठी होता. त्यांचं तत्वज्ञान कसलाही भेदभाव न करता सर्वांना उराशी कवटाळणारं होतं आणि त्यांच्या हृदयातील ईश्वर या बाबतीतही चाकोरीपेक्षा वेगळा होता. ईश्वराचे वेगळे पण अगदी ठाशीव शब्दात मांडताना ते म्हणतात, उंच नीच काही नेणे हा भगवंता, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. म्हणजे भगवंताला भावना महत्वाची वाटते, भक्ती महत्वाची वाटते. ती भक्ती करणाराच समाजातील स्थान उच्च आहे की नीच आहे याची फिकीर तो करीत नाही. त्याचं स्थान प्रतिष्ठेचं आहे की हलकं आहे याचा विचार तो करीत नाही. तुकारामांच्या भगवंताची ही भूमिका म्हणजे पर्यायानं तुकारामांचीच भूमिका ठरते. त्यांना कोणत्या प्रकारचा भगवंत अभिप्रेत होता, पूजनीय होता, हे त्यांनी यातून स्पष्ट केलं आहे. ज्यांचा भगवंतच मुळी भेदभावावर आधारलेला असेल त्यांचा भगवंत तुकारामांना मान्य नव्हता. जगाचं वास्तव बघितलं तर तिथं मात्र माणसात नाना प्रकारचे भेद दिसतात. प्रत्यक्षात ते माणसांनी आपापल्या सोयीसाठी अथवा स्वार्थासाठी केलेले असतात, पण सांगताना मात्र ते ईश्वरानं निर्माण केल्याचं सांगितलं जातं. तुकारामांनी वरील अभंगात नेमकं हेच नाकारलं आहे. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग आणि अधिकार फक्त विशिष्ट लोकांनाच असतो हा काही लोकांनी मांडलेला विचारही त्यांनी नाकारला. या बाबतीत जात आणि वर्णचा नव्हे तर वय आणि लिंग हे भेदही त्यांना मान्य नव्हते. सामाजिक प्रतिष्ठेचा कसलाही विचार मनात न आणता सर्वांना भक्तीचा मार्ग खुला आहे हे त्यांनी निसंदिग्धपणे घोषित केलं होतं. ते म्हणतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ आहे अधिकार, बाळे, नारी, नर आदी करोनी वेश्याही. सर्व जातींच्या आणि वर्णाच्या लोकांना तर अधिकार आहेच, पण पुरुषांबरोबर स्त्रियांना, प्रौढांबरोबर मुलांना एवढंच नव्हे तर सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठित अशा वेश्यांनाही तो अधिकार आहे असं ते सांगतात. आपल्या शुद्धत्वाचा, पावित्र्याचा अथवा प्रतिष्ठेचा अहंकार बाळगून सामान्य लोकांना त्या अधिकारापासून वंचित करणं तुकाराम महाराजांना मान्य नाही आणि म्हणूनच त्यांच्या कल्पनेतील ईश्वरही असे भेदभाव न मानणार आहे. जात, कुळ वगैरेंच्या पलीकडे जाऊन माणसाचे गुण बघितले पाहिजेत, त्यांचं आचरण बघितलं पाहिजे, त्यांची भावना बघितली पाहिजे. हे अत्यंत स्पष्टपणानं सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, याते कुळ येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी. तुकारामांनी समतेचा विचार आपल्या अभंगातून वारंवार मांडला आहे. विविध जातीतील थरातील संतांचा त्यांच्या गुणांमुळेच कसा उद्धार झाला हे त्यांनी पुन्हा पुन्हा नोंदवलं आहे. अशा रीतीनं आपला मार्ग सर्वांसाठी खुला आहे हे तुकाराम महाराजांनी वारंवार सांगितलं. या मार्गावर चालणाऱ्यांनी कसं बोलावं, कसं वागावं यासारख्या असंख्य बाबी त्यांनी सांगितल्या आहेत. या मार्गावर चालताना कृत्रिम गोष्टीचं स्तोम माजवण्याऐवजी भावनेचा सच्चेपणा जपावा हा पायाभूत विचार मात्र त्यांनी अत्यंत आग्रहानं मांडला आणि सातत्यानं मांडला. मानवजातीच्या इतिहासात मानवी मनाचे आणि त्यातून निर्माण झालेल्या वर्तनाचे जे अनंत प्रवाह आढळतात त्यामध्ये दोन प्रवाह ठळक आहेत. स्वतःच्या कर्तृत्वातून खरंखुरं विशुद्ध श्रेष्ठत्व मिळवण्याऐवजी इतरांना कुठल्या ना कुठल्या नीतिमत्तानं हरवून स्वतःला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न करणं हा एक प्रवाह आहे. या प्रयत्नात वर्ण, जात, वंश इत्यादींचा आधार घेतला जातो. अशा प्रकारचं श्रेष्ठत्व भ्रामक, कुटील आणि केवळ इतरांचीच नव्हे तर स्वतःचेही वंचना करणारं असतं. दुसरा प्रवाह याच्या पूर्णपणे विरुद्ध असतो. त्याला माणसाचे गुणच महत्त्वाचे वाटतात. या प्रवाहानुसार मनाची आणि आचरणाची निर्मलता हे मनुष्यत्वाचं पवित्र लक्षण असतं. तर तुकारामांच्या या दुसऱ्या प्रवाहाचे निष्ठावंत, प्रामाणिक, सच्चे समर्थक होते.